नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आज एक अत्यंत मोठी खुशखबर आहे आणि खुशखबर पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आनंद होणार आहे याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देत आहोत। हो शेतकरी मित्रांनो, कारण की अखेरकार केंद्र सरकारला देखील शेतकऱ्यांपुढे नमावे लागले असून पीएम किसान योजनेच्या 20 हप्त्याची तारीख त्यांना जाहीर करावीच लागली। कारण की देशामधील पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणारे शेतकरी खूप दिवसापासून या योजनेच्या 20 हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते आणि अखेरकार आज ही प्रतीक्षा संपली असून तुम्हाला 20 हप्ता वितरण करण्याची तारीख, वेळ, ठिकाण केंद्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केले आहे। त्यामुळे पीएम किसान योजनेच्या 20 हप्त्याची तारीख पाहण्यासाठी तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। तर मग शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या तारखेमध्ये 20 जून वरून 4 जुलै आणि त्यानंतर 18 जुलै व आता पुन्हा एकदा या तारखेमध्ये बदल करून ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे। आणि आता ही नवीन तारीख केंद्र सरकारने आज पीएम किसान योजनेच्या अधिकृत अशा पोर्टलवर जाहीर देखील केली आहे। कारण की शेतकऱ्यांकडून दररोज या योजनेच्या 20 हप्त्याच्या तारखेबद्दल आम्हाला विचारपूस करण्यात येत होती आणि अखेरकार आता तुम्हाला कोठेही आणि कसल्याही प्रकारची चौकशी किंवा विचारपूस करण्याची गरज नसून केंद्र सरकारने तुमचे म्हणणे आता ऐकले आहे आणि हा 20 हप्ता वितरण करण्याची अधिकृत तारीख देखील आजच जाहीर केली आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20 हप्ता जून महिन्यामध्ये वितरित करणे बंधनकारक असताना या काळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्भवलेल्या युद्धस्तरीय संकटामुळे नरेंद्र मोदी यांना परदेशी दौऱ्यावर जावे लागले आणि त्यामुळे त्यांचे देशामधील सर्व दौरे आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले होते आणि याच गोष्टीचा फटका पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांना बसला व त्यांना हा 20 हप्ता जून महिन्यामध्ये मिळणार होता तो जुलै महिन्यात संपत आला तरी देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आला नाही आणि अखेरकार आता हा 20 हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा मुहूर्त ठरला असून याची तारीख देखील केंद्र सरकारने जाहीर केली आहे। तर मग सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर ही तारीख जाहीर केली असून तुम्हाला आता हा 20 हप्ता येत्या 27 जुलै रोजी आपल्या राज्यामधील ठाणे जिल्ह्यामधून वाटप करण्यात येणार आहे आणि यासाठी त्या ठिकाणी एक मोदीजींची सभा होणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी कृषी संमेलनाचा कार्यक्रम देखील होईल आणि याच कार्यक्रमांतर्गत तुम्हाला या पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2000 रुपये दिवसाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप करण्यात येतील आणि त्यामुळे आता तुम्हाला पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये हा पीएम किसान योजनेचा 20 हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल। तसेच शेतकरी मित्रांनो, आता 20 हप्ता शेवटी आपल्याच राज्यामधून वाटप करण्यात येणार असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देखील याच दिवशी याच ठिकाणाहून आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप करण्यात येऊ शकतो अशा प्रकारची माहिती सध्या समोर येत आहे। कारण की पीएम किसान योजनेच्या धर्तीवर ही योजना राज्य सरकारने राबवली असल्यामुळे आणि पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणारे शेतकरी या देखील योजनेसाठी पात्र असल्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणाहून एकाच वेळेस तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 4000 रुपयांची आर्थिक मदत येत्या 27 जुलै रोजी जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला हा 20 हप्ता जमा होण्याच्या अगोदरच तुमच्या पीएम किसान योजनेच्या खात्याची एकदा तपासणी करून घ्यायची व जर यामध्ये काही बाबी अपूर्ण असतील तर ते तात्काळ तुम्हाला पूर्ण करून तुमची केवायसी देखील पूर्ण करून घ्यायचे। कारण की यावेळेस तुम्हाला विना केवायसी शिवाय हा हप्ता मिळू शकत नाहीये आणि त्यामुळेच तुम्हाला तात्काळ तुमच्या जवळपासच्या माही सेवा केंद्राला भेट देऊन तुमची केवायसी पूर्ण करून घ्यायचे आणि या 20 हप्त्याच्या अगोदर तुम्हाला संपूर्णरित्या या हप्त्यासाठी पात्र राहायचे। तर अशा प्रकारची पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या येणाऱ्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।